मोहफूल वेचणे जीवावर बेतले, वाघाच्या हल्ल्यात गुंजेवाही येथील महिला ठार। मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत। गुंजेवाही खैरी महसूल शिवारात मोहफूल वेचायला गेलेल्या एका 65 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली। मृत महिलेचे नाव वच्छला ईश्वर वाडगुरे, वय वर्ष 65, राहणार गुंजेवाही असे आहे। प्राप्त माहितीनुसार वच्छला या सोमवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास गावाजवळील गुंजेवाही खैरी शिवारात अन्य 3 लोकांसोबत मोहफुले वेचण्यासाठी गेल्या होत्या। सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। वाघाने त्यांच्या मानेला पकडून फरफटत नेले। सोबत असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा करून वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वच्छला यांचा मृत्यू झाला होता। या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। मृताच्या नातेवाईकांना तत्काळ 25,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। 15 दिवसांतील दुसरी घटना। विशेष म्हणजे याच परिसरात मागील 15 ते 20 दिवसांतील ही दुसरी घटना आहे। यापूर्वी मरेगाव येथील बळीराम आत्राम यांचाही वाघाने बळी घेतला होता। लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीती व्यक्त होत आहे। सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी। वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरे लावणे, ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे बसवण्याची मागणी माजी पंचायत समिती उपसभापती वीरेंद्र जयस्वाल यांनी केली आहे। तसेच गावाभोवती कुंपण घालून सौर दिवे लावण्याची मागणीही ग्रामस्थांकडून केली जात आहे।